युवा आदर्श गौरव पुरस्काराने अविनाश शांताबाई भीमराव ढळे सन्मानित. नाशिक. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. राज्यस्तरीय हिवाळी साहित्य मैफिल व पुरस्कार वितरण सोहळा 2025 मध्ये माननीय अविनाश शांताबाई भीमराव ढळे यांना त्यांच्या उल्लेखनीय साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत युवा आदर्श गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा भव्य साहित्यिक व सांस्कृतिक सोहळा दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी राणी लक्ष्मीबाई सांस्कृतिक सभागृह नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सदर कार्यक्रमाच्या कार्यक्रमाध्यक्षा म्हणून सामाजिक कार्यकर्त्या माननीय पूजाबाई दगडू पाटील उपस्थित होत्या, तर उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गझलकार माननीय बाळासाहेब गिरी यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक माननीय सुहास टिपरे तसेच माजी वायू सैनिक व वस्त्र मंत्रालय भारत सरकार येथील लेखाधिकारी माननीय नामदेवराव हुले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन प्रसिद्ध कवी माननीय प्राध्यापक विजय मंचकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना उपस्थित मान्यवरांनी अविनाश ढळे यांच्या साहित्यिक लेखनातील सामाजिक जाणीवा, संवेदनशीलता, वास्तववादी मांडणी व तरुण पिढीला प्रेरणा देणाऱ्या विचारांचे विशेष कौतुक केले. साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन, मानवी मूल्यांची जपणूक आणि परिवर्तनाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडणाऱ्या युवा साहित्यिकांचा हा सन्मान प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हिवाळी साहित्य मैफिल व पुरस्कार सोहळा 2025 या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ॲडव्होकेट सुशील शिंदे नाशिक यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रभावी व नेटके सूत्रसंचालन निवेदिका व लेखिका अश्विनी सांगळे यांनी केले. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिक, कवी व कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात कवी संमेलनासोबतच गायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच ज्येष्ठ साहित्यिक माणिकराव गोडसे यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी बालकवयित्री कुमारी सम्राग्नी सूर्यवंशी हिने आपल्या प्रभावी काव्य सादरीकरणातून रसिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या नामवंत कवी, लेखक व साहित्यिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. कवितांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, निसर्ग, मानवी संवेदना तसेच समकालीन ज्वलंत विषयावर प्रभावी कविता सादर करण्यात आल्या. स्पर्धात्मक कवितांचे परीक्षण आयोजन व परीक्षक ॲडव्होकेट सुशील शिंदे यांनी अत्यंत काटेकोरपणे करून त्यातून विजेत्यांची निवड करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम साहित्यिक, सांस्कृतिक व विचार प्रवर्तक वातावरणात पार पडला असून युवा आदर्श गौरव पुरस्काराने सन्मानित माननीय अविनाश ढळे यांच्या कार्याबद्दल उपस्थित रसिक, साहित्यिक व मान्यवरांकडून मनापासून अभिनंदन व कौतुक व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट.